मुलांना व्यायाम तर पाहिजेच, पण व्यायामाची आवड जर चांगली झाली तर त्या व्यायामाच्या आवडीमधून त्यांना करिअरसुद्धा आपण घडवू शकतो. 9वी 10वी 11वी 12वी इथून मुलांना जर आमच्यासोबत जिममध्ये जर पाठवून दिलं तर काय होणार आहे, त्यांना जर भरतीचं प्रॅक्टिस करायचं असेल तर भरतीमध्ये कुठल्या मसलवरती काम करायचं का नुसतंच रनिंग करायचं नाही, कुठला मसल. मग भरतीच्या मुलांनी फक्त काय सगळे पूर्णच्या पूर्ण जे काही बॅक बायसेप चेस्ट शोल्डर ट्रायसेप हे मारायचे का नाही, त्यांना कोणता गोल आहे रनिंग आणि पुलअप्स त्यांची चेस्ट बसली पाहिजे. ह्याच्यासाठी काय पाहिजे ते मार्गदर्शन होणार. प्लस समजा चुकून त्यांना भरती पण नाही झाले तर त्यांना करिअर करण्याची स्वसंधी आहे, फिटनेस क्षेत्रात करिअर करण्याची स्वसंधी. त्याच्यामुळे लहान वयापासून एकतर त्यांचं आरोग्य पण राहणार आहे, त्यांना करिअर करायचं असेल तर करिअर होणार आहे. प्लस त्यांना जर भरती व्हायचं आहे, पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, जी काय त्यांना गव्हर्नमेंट याच्यामध्ये भरती व्हायचं आहे तो सुद्धा गोल त्यांना इथं साध्य होणार आहे. आणि गेली 26 वर्ष मी ह्या क्षेत्रात काम करतोय, मी 26 वर्ष मी काम करतोय याच्यामध्ये. त्यामुळं तो अनुभव, त्या अनुभवानुसार त्यांचं वर्कआउट घेतला जाईल आणि मुलांचं करिअर सुद्धा 100% जर समजा कुठं त्यांना नाही झालं तर ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांना करिअर कसं करता येईल हे सुद्धा मार्गदर्शन केलं जाईल. त्यामुळे मुलांनो, तुम्हालाही सुद्धा जिम सेटअप टाकायचं असेल, भले तुम्ही पलूसमध्ये असाल, पलूसमधील एरियामधील असाल आसपासच्या, तरी बिनधास्त या, तुम्ही व्यवस्थित स्वतःचं वर्कआउट करा. नॅचरल पद्धतीने म्हणतोय, नॅचरल पद्धतीनं. आत्ता प्रत्येक घराला व्यायामाची गरज आहे, पण व्यायाम करून घेणारे लोक कमी आहेत. मग ते कसं करायचं, व्यायामामध्ये मशीन कुठल्या चॉईस करायच्या, व्यायामात त्याच मशीन का, नॅचरल पद्धतीने व्यायाम कसा घ्यायचा हे सगळं शिकवलं जाईल. जर तुम्हाला जर असं शिकायचं आहे, व्यायामाला यायचं आहे, 9वी 10वी 11वी 12वी मुलांचं करिअर आणि नॅचरल पद्धतीने व्यायाम करा असेल तर नक्कीच पालकांनी सुद्धा रॉयल जिम पलूसमध्ये मुलांना पाठवून द्या. धन्यवाद.